काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली। निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आणि या दोनही राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला। नुकतीच भाजपने मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटू लागले। भाजपा खासदाराच्या आईनंच तिकीट न मिळाल्यानं बंडाचं निशाण फडकवलंय। भाजपने तिकीट दिलं नाही तरी मी निवडणूक लढवणार असं माजी महिला मंत्र्यांना आव्हान दिल्यानं भाजपात खळबळ माजली आहे। हरियाणात भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी पक्ष सोडला तर इतर अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत। एकापाठोपाठ एक 5 नेत्यांनी राजीनामे दिलेत सुद्धा। एंद्री विधानसभेतून भाजपने रामकुमार कश्यप यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे संतप्त होऊन हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री कर्णदेव कंबोज यांनी राजीनामा दिला। पक्ष देशद्रोह्यांना महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। भाजपने रतिया विधानसभा मतदारसंघातून माजी खासदार सुनीता दुग्गल यांना तिकीट दिलंय आणि ज्यावर आमदार लक्ष्मण नापा यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला। ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं मानलं जात आहे। बवानीखेडा विधानसभा मतदारसंघातून कपूर वाल्मिकी यांना तिकीट देण्यात आलंय आणि यावर नाराजी व्यक्त करत सुखविंदर शोराण यांनी किसान मोर्चाच्या अध्यक्षपदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला। ओकलाना विधानसभा मतदारसंघातून भाजपने अनूप धनक यांना उमेदवारी दिली आहे। पक्षाने तिकीट वाटप चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करत भाजपने ज्येष्ठ नेते शमशेर गिल यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि सर्व जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिलाय। भाजपने सोनीपत विधानसभा मतदारसंघातून निखिल मदान यांना तिकीट दिलंय आणि त्यामुळे संतप्त होऊन भाजपा युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सोनीपत विधानसभा निवडणूक प्रभारी अमित जैन यांनी राजीनामा दिला। तर याचबरोबर भाजपने 20 मंत्र्यांचं देखील तिकीट कापलंय। यामुळे या मंत्र्यांनाही भाजपा विरोधी सूर आवळण्यास सुरुवात केली आहे। माजी मंत्री सावित्री जिंदल आणि मंत्री रणजित चौटाला यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसणार असल्याचं बोललं जात आहे। सावित्री जिंदल यांचं बडप्रस्थ आहे। त्या एक प्रभावशाली नेते आहेत। त्यांचा मुलगा नवेल जिंदल हे खासदार आहेत। इतकंच नाही तर या यादीमध्ये भाजपने मुख्यमंत्री सैनींचा मतदारसंघ देखील बदललाय। सैनी हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी कर्नाल लोकसभा मतदारसंघातून खासदार होते। तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदाचा राजीनामा द्यायला लावला होता। कर्नाल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले होते। पोटनिवडणुकीत सैनी कर्नालमधून आमदार झाले, पण यावेळी भाजपने सैनींना कर्नालऐवजी लाडवामधून तिकीट दिलंय आणि त्यामुळे आता जम्मू काश्मीर पाठोपाठ हरियाणातही भाजपामध्ये बंडखोरीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट लोकमत.com